नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 16 एप्रिल 2026 आणि मी माझ्या शेतामध्ये काय झालं, खूप लोकांचे प्रश्न येलेत की हे एल निनो ला निना नेमकं काय. तर त्याच्याबद्दल माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे, मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. हे मुद्दाम स्पेशल चांगला व्हिडिओ आहे का, कारण की एल निनो ला निना विषयी इतकं सविस्तर तुम्हाला कोणता तज्ज्ञ सांगणार नाही. तर तुम्हाला सांगतो, याच्यावर मी खूप अभ्यास केलेला आहे. तर याच्याविषयी मी सांगणार आहे नेमकं एल निनो असल्यावर पाऊस पडतंय का आणि ला निनाबद्दल पाऊस पडतंय का, याचा सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि तुम्ही हे निश्चितपणे ऐकावी, कारण की हे काय झालं तर काय होईल की महाराष्ट्रातले शेतकरी आहेत ते एल निनो म्हणलं की त्यांना वाटायला दुष्काळ पडता आणि ला निना म्हणलं की पाऊस पडणं, असं त्या लोकांच्या मनात भीती आहे. म्हणून मी हे संपूर्ण व्हिडिओ स्पेशल शेतकऱ्यासाठी सगळ्यांना हे एल निनो नेमकं काय आणि ला निना काय आणि याचा खरंच पाऊस पडतंय का आणि नाही पडतंय का ह्याचा सविस्तर तुम्हाला माहिती देणार आहे. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं. तर एल निनो आणि ला निना हे दोन मुळातच स्पॅनिश भाषेतील शब्द आहेत. याचा अर्थ नेमका ठाऊक नसला तरी याचा आणि पावसाचा कुठंतरी संबंध आहे असं प्रत्येक जणांना वाटतं. पण एल निनोचं नाव निघालं की दुष्काळ पडणार अशी प्रत्येक जणाच्या मनात भीती आहे. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपले इंग्रजी महिने कधी सुरू होता, जानेवारीला वर्ष सुरू झालं, पाऊस जूनमध्ये आला, एल निनो उद्भवला डिसेंबरमध्ये. म्हणजे जानेवारी वर्ष सुरू झालं, जूनमध्ये पाऊस आला आणि एल निनो कधी उद्भवतो, डिसेंबरमध्ये. मग तुम्हाला एक सांगतो, ज्यावेळेस एल निनो उद्भवणार आहे ना त्याच्या आधी आपल्या भारतात पाऊस आधीच निघून गेलेला असतो. मग भारतामध्ये पाऊस कधी होतो, जून ते सप्टेंबरमध्ये, आणि डिसेंबरमध्ये एल निनो उद्भवतो. म्हणून तुम्हाला सांगतो याचा घनिष्ठ संबंध लावता येत नाही. पण काय झालं की बरेच हल्ली तज्ज्ञ अभ्यास न करता इतर गोष्टीचा अभ्यास करावा लागतं. मग ह्या उन्हाळ्यामध्ये आता हे जे आता ऊन आहे, आता हे मार्च एप्रिल मे मध्ये आपला मध्य आणि उत्तर, म्हणजे उत्तर भारताकडे ऊन कसं आहे, इकडं मध्यमध्ये कसं ऊन आहे, पश्चिमेकडे कसं ऊन आहे, त्याच्यावर अवलंबून असतं. पण तुम्हाला एक सांगतो, आणखीन परत एक सांगतो, आपला जानेवारीमध्ये वर्ष सुरू होतं, पाऊस जूनमध्ये येतो आणि एल निनो कधी उद्भवतो, डिसेंबरमध्ये कधी उद्भवतो, डिसेंबरमध्ये तिथं दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे ना, त्या समुद्राचं पाणी तिथं गरम होतं आणि ते गरम झाल्याच्या नंतर तुम्हाला एक सांगतो, वास्तविक पाहता तिथं जर गरम झालं तर तिथं हवेचे कमी दाब तयार होतात आणि त्या भागामध्ये पाऊस पडतो. पण त्या डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या इकडे थंडी असते. मग इकडलं बाष्प तिकडे जरी गेलं तर त्याचा काही संबंध येत नाही. म्हणून म्हणतो एल निनो असो या नसो, दरवर्षी मान्सून जूनमध्ये येतो भारतात. हे गणित वर्षानुवर्ष लिहून ठेवायचं. फक्त काय झालं, पाऊस 4 महिने, थंडी 4 महिने, उन्हाळा 4 महिने, हे झाले 3 ऋतू. पण ह्या काय झालं, वाढत्या तापमानामुळे, ग्लोबल वॉर्मिंगमुळे निसर्ग 22 दिवस पुढे सरकला, थंडी 22 दिवस पुढे सरकली, उन्हाळा 22 दिवस पुढे सरकला. लहान मुलाला जर विचारलं ना पाऊस कधी येतो, तो म्हणतो 7 जूनला येतो. पण आता यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या, 7 जूनला येतो ना, हे ऊन तापल्यामुळे, हे निसर्गाच्या वाढत्या तापमानामुळे काय झालं, 22 दिवस पुढे सरकाला. मग त्या 7 जूनमध्ये 22 मिसळा. दरवर्षी कधी महाराष्ट्रात पाऊस येणार, आता यापुढे माझी म्हणणं आहे, कोणालाच विचारायचं नाही, मला सुद्धा विचारायचं नाही. त्या 7 जूनमध्ये काय करा, 22 मिसळा. म्हणजे जवळपास दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस येणार, हे वर्षानुवर्षाच लिहून ठेवा. तर बऱ्याच शेतकऱ्याचे पुन्हा एक प्रश्न आलता. तर ते म्हटलं की आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रात गारपीट होत नव्हती आणि आता या 2020 पासून कशी व्हायली. तर तुम्हाला एक सांगतो, त्याचा एक सविस्तर आज खुलासा करून टाकतो. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, आतापर्यंत काय व्हायचं, म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये आपल्या इकडे इतकं ऊन कधीच तापत नव्हतं. पण काय झालं, 2020च्या नंतर हे ऊन या ठिकाणी तापले जातं. तापल्याच्या नंतर या ठिकाणी हवेचे कमी दाब तयार होतात. कमी दाब तयार झाले की वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे येतात. तुम्हाला एक सांगू इच्छितो, 2016चं सांगतो, 2016ला WD म्हणजे पश्चिमी विक्षोभ म्हणजे कशा जात होतं 2016ला, त्याचा अभ्यास केला. आफ्रिका खंडाहून कराचीहून काय व्हायचं, गुजरातहून हरियाणाहून पंजाबहून तसंच काय व्हायचं, केरळ, काश्मीर ह्या परिसरामध्ये असा WD जायचे. पण ते काय झालं, पण त्यावेळेस आपल्या इकडे तापमान कधी होतं, 2016ला 38-39 होतं. त्याच्यानंतर 17ला काय झालं,
म्हणजे कराचीहून गुजरात, गुजरातहून मध्य प्रदेश, मध्य प्रदेशहून उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेशातून हिमाचल प्रदेश, असे वारे व्हायचे. म्हणजे ते WD तसे जात होते. त्याच्यानंतर आपल्या इकडे पुन्हा आणखीन महाराष्ट्रात तापमान वाढू लागलं या आपला मार्च एप्रिलमध्ये. मग त्याच्यानंतर ते WD काय झाले, म्हणजे कराचीहून गुजरातमधून इकडं धुळे, नंदुरबार, जळगाव, इथून असं लगेच इकडं छत्तीसगडकडं हे असं गेल्याच्या नंतर, आणि त्याच्यानंतर काय झालं 1920च्या नंतर हे सरळ इकडं खेचल्या चाललंय. म्हणून हे तापमान वाढल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. तापमान कमी करायचं असेल तर झाडं लावावं लागतील, झाडं लावा, पृथ्वीचं तापमान कमी करा. जोपर्यंत तापमान कमी होणार नाही तोपर्यंत असंच गारपिटीला, अवकाळी पावसाला सामोरे जावं लागेल. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, हे तापमान वाढ हे फक्त हे झाडाला दोष देता येत नाही.